नियंत्रण रेषा पार करून करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर खूप चर्चा झाली. मात्र सैन्य चर्चेत वेळ वाया घालवणार नाही, थेट कृती करेल असं वक्तव्य हवाई दलाचे प्रमुख अरूप रहा यांनी केलं आहे. भारतीय सैन्य कोणतेही आव्हान स्वीकारण्यास तयार असल्याचंही अरूप रहा बोलले आहेत. दहशतवादाच्या मुद्द्यावरून जागतिक पातळीवर एकटं पडण्याची चिन्ह असताना बिथरलेला पाकिस्तान आता भारताविरोधात कट कारस्थान रचताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या सिनेटने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हिंदुत्ववादी विचारसरणी असलेल्या RSSला टार्गेट करण्यासाठी 22 शिफारसी सुचवल्या आहेत. उरी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानचे संबंध ताणले गेले आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तानी कलाकारांसोबत स्क्रीन शेअर करणं योग्य ठरणार नाही, असं सांगत अभिनेता अजय देवगनने भारतात पाकिस्तानी कलाकारांवर घालण्यात आलेल्या बंदीला पाठिंबा दर्शवला आहे. भारताच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर धाबे दणाणलेल्या पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता पसरली आहे. लवकरच ISIचे प्रमुख लेफ्टनंट जनरल रिझवान अख्तर यांना पदावरून हटवले जाण्याची शक्यता आहे. टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहलीने इंदूर कसोटीत शानदार शतक ठोकलं आणि अजिंक्य रहाणेच्या साथीने भारताच्या डावाला आकार दिला. कोहलीचं कसोटी कारकिर्दीतलं हे एकूण 13वं आणि न्यूझीलंड विरुद्धचं तिसरं शतक ठरलं आहे. कोहली आणि अजिंक्य रहाणेनं चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदार रचून भारताच्या डावाला आकार दिला. पहिल्या दिवसाच्या अखेर भारताने 3 विकेट्स गमावत 267 धावा केल्या आहेत.